मंदिरात गेल्यानंतर दर्शन करण्याची एक विशिष्ट पद्धत असते। दर्शन झाल्यानंतर त्या मंदिरातील देवतेला प्रदक्षिणा घालण्याची देखील एक पद्धत असते। पण ही प्रदक्षिणा का घालायची असते हे आपल्याला माहिती आहे का? तेच सांगण्याचा आजचा माझा प्रयत्न आहे। परंतु ही माहिती जाणून घेण्याआधी मी आनंद पिंपळकर आपणा सर्वांचं आनंदी वास्तू या आमच्या पेजवर स्वागत करतो। हे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। चला आता पाहूयात आपण की प्रदक्षिणा का घालतो। देव किंवा ईश्वर हा आपल्या जीवनातला मुख्य मध्यबिंदू आहे असं हिंदू धर्म मानतो। आणि म्हणूनच मंदिरातला जो गाभाऱ्यातला विग्रह म्हणजे जी मूर्ती असते ती गाभाऱ्याच्या मध्यबिंदूवर स्थापित केलेली असते। जेव्हा आपण गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा प्रत्येक पावलाला आपण त्याच्यापासून सारख्याच अंतरावरून आपली प्रदक्षिणा करत असतो आणि तशाच प्रकारच्या ऊर्जा वाहत असतात। प्रदक्षिणा घालताना आपण आपल्या डाव्या बाजूकडून उजवीकडे जातो, त्यामुळे प्रदक्षिणा घालताना देवमूर्ती नेहमी आपल्या उजव्या बाजूला राहते। हिंदू धर्मानुसार उजवी बाजू ही अतिशय शुभ मानली गेली आहे, त्यामुळे वाईट गोष्टी आपोआपच टळल्या जातात आणि सकारात्मक परिणाम मिळतात। घरात पूजा झाल्यानंतर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा आपण घालतो, याचाच अर्थ आपण स्वतःतल्या ईशाला किंवा ईश्वराला देवाला आपण प्रदक्षिणा घालतो। प्रदक्षिणा घालताना नेहमी एक मंत्र म्हटला जातो, यानी कानीच पापानी जन्मानत कृतानीच तानी तानी विश्यंती प्रदक्षिणा पदे पदे। याचा अर्थ असा आहे की कित्येक जन्मापासून मी जे पाप करत आलो आहे ते पाप ही प्रदक्षिणा घातल्याने नष्ट हो। प्रत्येक पावलाला माझ्या दुष्कर्माचा विनाश हो। आणि असं म्हणून ज्यावेळेस तुम्ही ईश्वराला नमस्कार करता त्यावेळेस परमेश्वरापर्यंत तो नमस्कार पोहोचतो। अशा प्रकारची प्रार्थना तुम्हाला रोज करणं गरजेचं आहे। देवतेला घातलेली प्रदक्षिणा ही ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे असं सांगितलंय। याशिवाय आईवडिलांना नमस्कार करून त्यांना प्रदक्षिणा घातली तर त्यानं 3 वेळा विश्व प्रदक्षिणा पुण्य केल्याचं पुण्य मिळतं असंही शास्त्रांनी सांगितलंय। आणि म्हणूनच आपल्याला गणेश पुराणामध्ये माहिती असेल की गणपतीला त्या उंदरावरती बसून विश्वाची प्रदक्षिणा करता येत नव्हती, म्हणून त्याच्या आईवडिलांची त्यांनी प्रदक्षिणा केली आणि वर प्राप्त करून घेतला। जर कधी आपण आपल्या आईवडिलांना घेऊन काशीला गेलात, गंगेला गेलात तर काशी क्षेत्री गंगा घाटावर आपल्या आईवडिलांना घेऊन जावे। त्यांचं यथाविध पाद्यपूजन करून त्यांना नमस्कार करावा। त्यांना गंगा स्नान घालून त्यांना 3 प्रदक्षिणा घालाव्यात। असं करणं हे खूपच महत्त्वपूर्ण कारक मानलं गेलं आहे। कधी अशा प्रकारचा आईवडिलांना घेऊन जाण्याचा, काशीला जाण्याचा आणि गंगा स्नान घालण्याचा प्रसंग जर तुमच्या आयुष्यामध्ये आला तर तुमच्या इतका भाग्यवान कोणी नाही। हे सगळं केल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतं, किती आनंद होतो आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय घटना घडतात हे मला जरूर कळवा। मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय। तुम्हाला हा कार्यक्रम नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम।